सांगल्या म्हणा तू घेतलं नाहीतर घेऊचं चिठी काय आपण तू घेतलंस ती घेतलंस हा आणि मी थैसर गेलं ह्या पण सांगा नको कळलं मग हा चल आणि अबो मिळाल्या त्या जोशी मास्तरात जर कळला ना तो तुझ्या मार्का पड्डे उडून ठेवतली हा ओळखी काय चिठी काय कसली चिठी इतक्यात तो का चढली अरे मला तूच म्हटलंस ना रे संगीतवाल्या मंडळाची चिठी लिहा म्हणा ती चिठी पांडू रे त्या खिशात ठेवलेलं खिशात काय ठेवले आता शोध शोध आठवली चिठी गावली चिठी गावली चिठी गावली अरे माझ्या बावरे काय पण चिठी ठेवून जागा शोधल्या काय रे तुमका धनुष्य दिला आता काय चिठ्ठीवर ठेवून रे काय म्हणा पुढे बघे तू तुझ्या आवशी बाबाचीचं नाव काढतलच चिठी वाच वाचूक नाही चिठी अरे चिठी आता वाच ना हो पण मिशे पडती अरे मिशे पडले तर परत लावूया चिठी वाच बरा काय करतो धनुष्य खाली ठेवतो को अरे अर्जुन म्हणा अर्जुन मान खाली मायचा मी तुका अर्जुन तुला माका सांगते अर्जुन म्हणा चिठी वाच चिठी कोरी असा काय काहीच नाही अरे मेले ही काय होय सगळे त्यांच्या पंडे टलेत तुमका टलेत ता या खयच्या भाषेत बोलतोस तू अरे मेल्या चिठी उलटी धरलं ही बोलस जास्त हलू नका तुम्ही पण मी श्रीयुत पांडू तात्या यास सा सा तांग नमस्कार हो तुका काय औशी बाप्पाशी स्पेशल नमस्कार शिकवले मेल्या साष्टांग नाही साष्टांग नमस्कार दिग्दर्शकांनी तुमका शब्दाची तोडमोड करून शिकवल्यानच नाही रे किती अशुद्ध बोलते श्रीयुत पांडू तात्या यास साष्टांग नमस्कार श्रास कळविण्यास अतिशय दुःख होत आहे की अरे शामराव मर्तुकडे यांची 92 वर्षाची सुईण आजी अचानक अकाली निधन पावल्यामुळे गजानन प्रासादिक सुगम संगीत मंडळाची सारी वाद्ये प्रेत यात्रेस गेली आहेत तरी आज रोजी होणाऱ्या संगीत वस्त्र हरण या नाटकात संगीत देता येणार नाही तरी कृपया नाटकातील गाणी किंवा गाणारी पात्रे वगळून नाटकाचे कार्य सिद्धीस नेण्याची कृपा करावी तस्तीबद्दल क्षमस्व आपला कृपा अभिलाषी बॉम्बला गबरा कोणा म्हणतात रे तुमका ना मग गबरा म्हणजे गजानन प्रासादिक सुगम संगीत मंडळी असं लिहला काय पण लिहणार हो आणि हो वाचणार मला 1000 वेळा सांगितलंय मी ते नीट ठेवा रे डोकं वापरा रे डोकं वापरा अरे अक्कल नाही काडीचे काय कोणी धक्का मारला कोणी त्याला बघून हो तात्या काय तात्या काय म्हातारी मेली गोष्ट खरी खरी रांडीच्या म्हातारीच माराव्यात आजच बरा मुहूर्त सापडला काय माझ्या हातात होता अहो पण आपलं नाटक संपल्यावर प्राण सोडायचा होता हो पण मेली ना मला ने सरकारचा तेवढा राशन वाटला संगीताचा घोळ झालो त्याचा काय तर विचार करा संगीताचा घोळ म्हणजे तुमका माहिती ना हो गजानन प्रसादिक सुगम संगीत मंडळाची सगळी मैता वाचपा गेली बोलताय काय सगळी वाचपा मैता गेली काय गोंधळ फुटक्या डब्यात 2 घंटा दिलेल्या तिसरी घंटा अडून गेलेलो बरोबर येऊच्या आत तो संगीताचा घोळ काय तो सोडूया तो येण्याच्या आत दादा काय दादा इकडे या दादा दादा आपण समजा असं केलं तर आम्ही तसाच करूया आपण कसं नाही विचारणार तात्या तुम्ही सांगशात तेव्हा मा तात्या आपण समजा द्रौपदीची सगळी गाडीच नाटकातून काढून टाकली तर त्यापेक्षा मी असं म्हणतो द्रौपदीकच नाटकातून काढून टाकली तर मग तात्या वस्त्र कुणाचं करायचं तुमचं की माझं मास्तर नाटक जर येळेवर सुरू झाला नाही तर लॉक तुमचा आणि माझा वस्त्रण करतले सांगा ठेवतोय
मग घंटात गळ पण नाही आणणार. मग म्हशीच्या गळ्यात काढून आणले. कोणाच्या तुमच्या म्हशी विचारला हो काकू विचारलं. अरे याला माझी बायको म्हणजे मस्त वाटतं रे. एकूण काय येतात? काय आला त्या बाजारात विचार काय बोलतो विचारलं. तर गोप्या हा? सगळ्यांना आनंदीला बोला. चल सगळ्यांना बोला. ए चला 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 चला. लवकर या रे. अरे गार सगळे आले हा म्हणजे सगळे आले तर सगळे आले. चला एका सुरात नांदी मिळायची. नांदी सुरू. मी तुम्हाला 1000 वेळा सांगितलंय नांदीच्या अगोदर हात जोडायचे असतात म्हणून. अरे ते आपापले आयुध बदल खाली गेला. अरे आयुध म्हणजे धनुष्य भान वाटा गदा देवा देवा प्रत्येक नटाच्या आवाजात अशी शब्द फेक हवी, अशी जरब हवी. नानांचा हॅमलेट आम्ही असा चोरून विंगीतून पाहिलेला. परमेश्वरानं निर्माण केलेला तो नटसम्राट. काय तो आवाज, काय ती जरब, काय ते चालणं, काय तो अभिनय आणि काय ती नजर धारदार सूर्यासारखी. हॅमलेटच्या कोपऱ्यामध्ये अशी अंग चोरून होती. हॅमलेट नानांच्या रसारसात भिनलेला सारं नाटक कसं प्रेक्षकांच्या अंगावर आलेलं आणि नानांचं हॅमलेट आईच्या अंगावर विजेच्या लोळाप्रमाणे शब्द फेक करता झाला. बस बस बस. अरे अरे पुराण अरे गावाला अरे नानांच्या अभिनयाची तुम्हाला एक लहानशी झलक करून आता उठा 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 तो अर्जुन. त्याच्या हातासमोर माझा रथ करारे उभा. एकाच बाणात त्याचा शिर मी धडापासून वेगळं करतो. अरे मी तुकारामाच्या अड्ड्यात गेलेला या मास्तरांकडे सांगला. आम्ही नाही रे. आमचं नाटक सुरळीतपणे पार पाडता नाही म्हणून कोणीतरी बाहेरची देवस्थी केली. तात्यांच्या दादा लांब राहा. माझं अंग गडगड्डा बघा. मास्तराचा अंकट कट्टा काय बापाची नग लावून तुका तिथे मानलंच नाही रे. अरे मेल्या पायतान म्हणजे तात्यानू पायतान नको. ह्यो देव गुरु असलो तर नारळ देऊन बघूया. किती वेळ झालो रे तरी पण प्रत्येक टायमान 1 तास झालो रे. बोल कोण असत तू? रघुनाथ त्र्यंबकजी जोशी शाळेचा हेडमास्टर ड्रिल मास्टर इलस खैसून रत्नागिरीहून. रत्नागिरी काय आता दिसता ह्या देवस्थान रत्नागिरीचा. अरे मेरा खैचा पण असा नाही याचा देव पण बरोबर उत्तर आहे. सांग तुझ्या गावचं नाव काय? ओ मुक्काम पोस्ट रत्नागिरी, तालुका रत्नागिरी, जिल्हा रत्नागिरी, वाया सुद्धा बोल तुका काय होया? मला काही नको तात्या. फक्त बदली झाली की रत्नागिरीला बदली झाली की बस. अरे तिरकम तेकड्या नको तेव्हा आमच्या नाटकात भिकता आणतेस काय? बोल तो कसलं पक्ष होयो? सांग. गुळ होया, खोबरा होया, कोंबडा होयो, होया मागण घेपर्यंत जोशी मास्तरात सो. हो तात्या मीच रघुनाथ त्र्यंबकजी जोशी हेडमास्टर यांचा तालीम मास्तर.
अभिनय कसा करावा त्या मुलांना प्रात्यक्षिक दाखवत होतो. मास्तर, अभिनय दाखवची जागा आणि ही असा ओ लोक ते ताटकत बसले अभिनय आणि तुम्ही सुद्धा बोंबल्यासारखे ताट नाही, नाही. नशीब त्या नारळ अभिनय येण्याची आवश्यकता आहे. अभिनय येण्याची आवश्यकता आहे. चला पुढं. चहा कसा पिताय? कसा नाव दे नंतर चहा. अरे तुमच्या बीटचा आवाज माझा जास्त बसलाय तुमच्या वेळी बोंबलून. सगळे रेडी? एका सुरात नांदी म्हणायची. नांदे सुरू. प्रभुपदास नमित दास प्रभुपदास नमित दास मंगल नांदी म्हणतात का मैदाचा भजन काय झालं होतं त्या? आणि भाताला घेऊन जातो मार्ग उगवते असताना मावळ टेकोय त्याचं काय झालं मंडळी ठेविता म्हातारीस तिरडीवरी सकल जन लागले रडाया वदती झाली खांड कड्यासी काय म्हणत नेता मजला कुठे पारे अरे बापरे रामा रामा रघुतमा म्हणजे म्हातारी नेली नाही तर नाही 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 मग रडू कोसळले सगळे किती रे बाबा कारण हाताळी जगली तात्या, एकंदरीत बरे झाले. काय झाले संगीताचा प्रश्न सुटला रे. ह्या काय म्युझिक तुझ्या आवशीच्या भवानीचे म्युझिक वावलं वाजवला डिस्को डिस्को म्युझिक पहिल्या साधा वारकरी वाजव डिस्को वाजव तुमचा काय चालला तात्या, फारसा आनंद झाला की त्याला नाचावंसं वाटतं. तुला लागला काय बघ रे आता परत काय तुमचं झाला? ठेका बरोबर आला की नाही ते पाहत होतो. आयुष्याचं ठेको चुकलो निदान नांदीचो तरी धरा काय तात्या तुम्ही? माझ्याकडे शिस्ते तुम्ही राव. 1 2 3 आवशीचो हो ह्या का शाळेचा पटांगण 1 2 3 म्हणा ओ नाटकाचो मांडवा नाही, शिस्त यायला पाहिजे. शिस्त यायला पाहिजे आणि आपल्या देशाला शिस्तीची अत्यंत आवश्यकता आहे. काही एका स्वात नांदी म्हणायची. नांदी सुरू. शिरा घाल वरात आता काय राहणार. कोण बोलत आहे? कोण बोलला? बोललो तो. सगळ्यात तू बोलस. मी बोलतो. कोण बोलला? मी बोलते रे कोण बोलला? नाकात गुडखो मारता काय? कोण बोलला? मी बोलला कोण बोललं? हो चष्म्यावर बोलला. ताजी तू बोलास. मी या बोलले रे मी या बोलला मला भिंग बोललो आता कुठको मारतोय करून मी कधी बोलतोय काय मी बसय मी माहित ना त्याला सांग कोण बोललं. ओ माय गॉड त्याची आज आंबडी काढून त्याची. मी विचारते नांदी कित्याक हे तुम्ही मला विचारताय? होय होय तुमका विचारतय नांदी कित्याक थांबली तात्या, हे तुम्ही मला विचारताय? मारी टोपी मगाशी पोरासमोर तमाशा केला तो पुरा झाला आणखी सभा करून घेऊ नको मी विचारते नांदी कित्याक थांबली तात्या, हा. या गावामध्ये तुम्ही किती वर्ष नाटक करता? आमची पिढी बरबाद झाली ते नाटका करूनच बरोबर आहे तात्या.
तात्या तुमच्या पिढ्या का बरबाद झाल्या हे मला आज कळलं. नशीब ह्यांका लवकर कळलं. तात्या हा. तात्या हा. एका तरी नारळाच्या डोक्यातून अशी कल्पना आली का कसली? की नांदीच्या अगोदर इथे एक छोटासा नारळ ठेवायचा असतो. नाटक करतात आणि फुकटचा रुबाब करतात साले. फुकटचा रुबाब वा, 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 साले. एकदम दुर्योधनाच्या भूमिकेत शिरले. मास्तर तुम्ही नाटकाचे दिग्दर्शक, तुम्ही तरी आमका आठवण करून दिली होती की नांदीपूर्वी नारळ ठेवची. बरोबर आहे तात्या. हा. बरोबर आहे. हा. तुमच्या धोत्रापासून तुमच्या नारळ सगळ्या गोष्टीची मीच आठवण करून द्यायला हवी. आणि गुदस्ता इथं नांदीच्या अगोदर नारळ ठेवला नाही त्याचा काय परिणाम जरा ठाऊक आहे तुम्हाला? कीचकानं सैरंद्रीला मारलेली मिठी 10 नारळ फोडले तरी सुटेना मारा. अशी त्या सैरंद्रीच्या जागी आपला राजेंद्र हळद, एखादी बाई असती तर इज्जतीचा पंचनामा